मंडळी, लग्नाआधी एकमेकांना जाणून घ्यायचा कार्यक्रम आज रंगणार आहे चक्क एका पोलीस स्टेशनमध्ये. हा प्रसंग तुमच्या समोर घेऊन येत आहेत भन्नाट विनोदाचं वादळ, समीर चौगुले, कॉमेडीचा झंझावात नम्रता संभेराव, फिल्टरवाड्याचं बच्चन गौरव मोरे आणि चिपळूणचे पारसपणी प्रभाकर मोरे. चैन कुठे? चैन कुठे? चैन कुठे? चैन सायकलची का पॅन्टची? कॉमेडी करीतो का? कॉमेडी करीतो? चैन कुठे? नाही चैन. ती मार्केट मध्ये चोरी केली ती चैन कुठे? खरंच मला माहित कुणाला नाही. पिवली? कुणाला पिवली सांग. कुठे? गिळली का? चैन गिळली का? नाही मी फक्त वाक्य घेतो चैन नाही. कॉमेडी करीतो का? मोरे वाव याची जबानी घ्या. चैन कुठे ठेवली ते ह्याच्याकडनं कबुली करून घ्या. चल रे, चल. चल निघ. चल पटकन. निघ नाही तर सान कर माझी. हे नव्हतं स्क्रिप्ट नाही, मध्ये. तुला आहे ना चांगला टायर मध्ये घालून हाणला पाहिजे. हॅलो, एक्सक्यूज मी. बोला एक्सक्यूज मी. बोला. मी परवा तो कार्यक्रम. हळदी कुंकाचा कार्यक्रम का? रात्री 12 वाजता हा घरामध्ये वनरला काय सांगितलं? नाही. 4 बायकां 4 पुरुष आणून हळदी कुंकाचा कार्यक्रम करतो काय रे टाकल्या? हे कुठलं काय बोलताय तुम्ही? लाज नाही वाटत का रे? गैरसमज नाही, होतोय काय? तुमचे जे सापडले तर तिथं हळदी कुकवाला 4 बांगलादेश आणि 2 इकडचे होते. लाज नाही वाटत? हा? माझ्याकडे हे कसलं रॅकेट? हे काय करता तुम्ही? रेड मध्ये लय लोक सापडले आहेत तुमच्या. काही फुकटचं काही बायकांना वेळ जात नव्हता म्हणून तिथं कंप्लेंट करायला नाही आली तुमची. अरे कोण बायका? सोसायटीतल्या बायका. अरे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाहीये. मी ओळखायला कोण आहे? मी तुला हे मोठा लागून गेला का शेहनशाह? हा? अरे माझे मध्ये मध्ये माझेही डायलॉग आहेत ते मलाही म्हणू द्या ना तुम्ही. मी समीर चौगुले, मी बँक मॅनेजर आहे. आपलं बघण्याचा कार्यक्रम झाला होता आता 3 दिवसापूर्वी. तुमच्या घरी मी आलो होतो माझ्या आई वडिलांना घेऊन. आठवतंय का तुम्हाला? अरे तुम्ही मला नाही सॉरी बोलूच दिलं ना, ते कसं हो मला? सॉरी मागते. ऐका ना, लय म्हणजे मी लय काय बाई बोलली हो तुम्हाला. ऐका ना, मला ना माझ्या डोक्यातच नाही आलं हे पटकन. असं एकदम तुम्ही बसा ना इथं बसा ना. नाही सॉरी. एकदम 2 मिनिटात थकवलंत मला. एकदम नाही तुम्ही. काय झालं म्हणजे प्रॉब्लेम काय झाला? तुम्ही बघायचा कार्यक्रम आपला झाला घरी. हो. पण तुम्ही पूर्ण वेळ मान खाली घालून बसले होते. हा, ते थोडे मला लाज हा वाटते. पण चेहरा नाही ना माझा पाठ झाला. हा, तुमचा बरोबर. चेहरा पाठ नाही झाला त्याच्यामुळे मी नाही ओळखलं तुम्हाला. हा बरोबर. जरा खाली बघा. हे. हा बरोबर, आता ओळखलं. आता ओळखलं. इथं कुठं? नाही म्हणजे इथं कसं काय प्रॉब्लेम झाला का? म्हणजे नाही प्रॉब्लेम नाही. मी सहज तुम्हाला भेटायला आलो. अच्छा म्हणजे सहज म्हणजे. हा, सहज तुम्हाला सहज भेटायला आलोय मी. मोरे ते मी म्हणलं नव्हतं का माझ्या घरी बघायचा कार्यक्रम झाला. माय मिस्टर नाही म्हणजे माय होणारे मिस्टर माझे होय काय? समीर चौगुले. नमस्कार हो. नमस्कार. नमस्कार. कोण आहे मित्र आहे? काय संबंध काय तुला? माहिती. काय आला नमस्कार ठोकितो? ऐका. काय आला नमस्कार ठोकितो? सगळ्यांनी केला. मला वाटलं टाका मारून एकदाच. हा गबस. अजिबात मध्ये बोलायचं कसं जेव्हा या ना. जबाब दिला का? नाही अजून. सांगितली चैन कुठे लपवली? नाही. जिप्रिया, जर का कबुली जबाब दिला नाही हा, तर जबड्यात हात घालून अख्खा कोथळा बाहेर काढील. हा कोसळा जाबडा ऍक्टिंग करीतो का? माझ्यासमोर ऍक्टिंग करीतो का? खाली बस इकडे. बस इकडे हो, चल. सॉरी. तुम्ही एकदम मला सवय नाही अशी म्हणजे. नाही बँकेत मॅनेजर आहे ना. हा. एवढं नाही होत बँकेत. नाही बस. येस. हा तुम्ही एकदम आले. मला एकदम म्हणजे कल्पना तरी द्यायची ना मला हे असं सगळं वातावरण. हा म्हणजे आपली बैठक झाली परवा. हा. लग्नाची बोलणी झाली होय. तेव्हा आपल्याला एकांतच नाही मिळाला ना. आपलं बोलायचं राहिलं होतं म्हणून म्हटलं मग इथे येऊया मी. आहे वेळ आहे ना तुमच्याकडे? हो तुमच्यासाठी वेळ नाही काढणार मग कोणासाठी काय? थँक्यू व्हेरी मच. बोला ना म्हणजे नाही तुम्ही काही घेणार का? हा काही घेणार का तुम्ही? सांगा. तुमचं हृदय.
आणि कटिंग नाही आहे पूर्ण. ठीक आहे. मोरे सगळ्यांसाठी स्पेशल चहा सांगा. हा मला ग्रीन टी. काय बोलला? अहो नका. नाही सर काय बोलला? ग्रीन टी प्यायची का तुला? काय आला पाहिजे ग्रीन टी? काय आला पाहिजे? मी फक्त ऐकलंय ग्रीन टी कधी पिलो नाही म्हणलं. आता फुकट मिळतं तर घ्या पिऊन. फुकट पाहिजे का फुकट्या झिपऱ्या? हा फवाड बन ठेवायचं. मोरे सगळ्यांसाठी चहा घेऊन याचा. काय झालं ना माझं जर आता नेमकं तुम्ही ऐन वेळेला इथं आले, मला कल्पना नाही दिली. मी नेमकी ही अशी साडी नाही काय नाही. अहो छान दिसताय तुम्ही, खरंच गोड दिसताय. हा पोलिसी गणवेश आहे ना अतिशय सुंदर दिसतोय तुमच्यावर. खरंच सांगतो मी, आय रिअली मीन इट. सगळ्यांना शोभत नाही हा पोलिसांचा गणवेश. गणवेश मुळात सगळ्यांना शोभतच नाही. माझे काका स्वतः वकील होते. वकिलाचा गणवेश घालून एकदा कोर्टात गेले होते. सगळ्यांनी त्यांना वटवागुळ वटवागुळ म्हणून हाकललं होतं. रडायला लागल्यात. रडा हे. तुला गप बनलं ना? गप बस म्हणलं. तुम्ही काय शांत बोलतो बसा. मध्ये मध्ये? मी खरंच तुला मी फोडून टाकीन असा उभाच्या उभा, मग चिरून टाकीन. गप ऐका ना बसायचं. ऐका ना तुम्ही शांत बसा ना. खरंच तुम्ही खूप गोड लाजलात आता. ऐका ना ती नका बघू तिकडे. मी आलोय ना. गोड लाजलाच खरंच सांगतो मी तुम्हाला. म्हणजे असं वाटलं ना की ऍसिडिटीची गोळी घेतल्यावर कसं वाटतं तसं वाटलं मला. रिलॅक्स वाटलं. ही वया काय उपमा आहे आणि हा म्हणजे चुकली का माझी? नाही म्हणजे बोलण्यात ऐकत नाही बरं का तुम्ही. तुमचं आयुष्यभर ऐकायला तयार आहे पण मी. तुम्ही फक्त एकदा फायनल हो म्हणा. काय म्हणलं हे? अरे तुला कोण आहे तू? ओय झिपऱ्या, हा आज आहे का मा तू? आज आहे काका आहे मामा आहे? काय आला विचारतो? काय आला अरे विचारतो? नका ना नका. कोण आहे तू? कोण आहे तू मा? कोण आहे? अरे comedy करतो का? हे असं आहे, यांच्याशी असं वागावं. प्लीज. गप बसायचं. नाही मला पण तुम्हाला एक विचारायचंय. हा विचारा ना. ते आपल्या बघण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी तुम्ही मला बघता असे डोळे का बरं बंद करून घेतले? हा ऍक्च्युली मी तुम्हाला बघत होतो, तुम्ही मला बघत होतात, पण अचानक काय झालं मिटले. मध्ये तुमचे वडील आले आणि वडील कांदे पोहे खात होते आणि त्यांच्या तोंडात ना ती लिंबाची बी गेली आणि ती असं केलं तर माझ्या डोळ्यात गेली ती बी. एवढ्या जवळून तर थूक केलं तर डोळ्यात जाणार ना माझी बी. त्यामुळे मग माझे डोळे एकदम बंद झाले. हे झालेलं होतं. हा अच्छा म्हणून ते झालं हा काय? मी एक प्रश्न विचारू का तुम्हाला? विचारा ना. तुमच्या आवडीनिवडी काय आहेत? म्हणजे म्हणजे मला कसं आता गाणं बिणं आवडतं, तसं तुम्हाला काय आवडतं? नाही ऑफकोर्स तुम्ही पोलीस म्हटल्यावर तुम्हाला काय आवडणार म्हणा. तुमच्या आवडीनिवडी मला माहिती आहेत. तेवढा वेळ सुद्धा मिळत नसेल तुम्हाला. 10 रुपये घ्या बिडी जलेले. कुठे आहे तू? कुठे आहे कुठे तू? नाही पोलीस स्टेशनात आहे ना? 10 रुपये देतो का मला? मोरे इकडे या. एक काम करा, हे 10 रुपये घ्या, याची पुंगळी करा आणि याला चिली सॉस मध्ये बुडवा. पुढचं तुम्हाला माहिती आहे जरा. नको चिली सॉस नको घे. नको ना? नाही ना? मग गप गुमान कबुली द्यायची. पुढं चैनला पवली ते सांगायचं. हा? नाही काय आहे, तू मला सांगितलं ना तर मी तुला लॉकअप मध्ये नाही टाकणार. तुला गप गुमान सोडून देईन. हा बस तिथं. काय हे म्हणजे? नाही ते हे असं आहे माझं. म्हणजे तुम्ही आता बघितली माही काय परिस्थिती आहे, कसं चालत आमचं काम इथं नाही का. खरा स्वभाव बघितला. खरा म्हणजे हे असंच असतंय माझं. पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करायला लागती. पण म्हणजे ऐका ना, चिडचिड होती, सगळं होतं. काम असतं 72 तास ड्युटी करायची नाही का. वेळ नाही देता येत कुटुंबाला कोणालाच. आता मग ठरवा तुम्ही मायाशी लगीन करायचं का नाही का लगीन मोडायचं. पण कसं आहे, एक लक्षात ठेवा, मी माया कामाच्या ठिकाणी प्रामाणिक आहे आणि माझा शब्द आहे तुम्हाला, मी माया संसारात पण मोक्कार प्रामाणिक राहीन. प्रामाणिक बाई आहे मी. फक्त माझं 2 जणांवर मी मोक्कार प्रेम करणार. एक तुमच्यावर आणि दुसरा माझ्या ड्युटीवर. हां हॅलो बाबा. हां
या महिन्यातले 10 मुहूर्त जरा बघून ठेवा. हो 10 मुहूर्त. माझी बायको पोलीस इन्स्पेक्टर आहे. हो बिझी असते ती. हां हो ती कर्तव्यावरच आहे. हो बाबा माझं सुद्धा यंदा कर्तव्य आहे, पण तिचं कर्तव्य आणि माझं कर्तव्य यात एक कॉमन डेट नको का बघायला? हां बघा 10 डेट्स बघा. ऐकलं का? तुम्ही हो मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. ऐका की मॅडम, मला लागणार का बोलू, पण हळदीला तरी बोलवा. वा दादा वा, सुपर हिट परफॉर्मन्स, खूप मजा आली. सुपर. बघूया हास्यरस काय म्हणतायत. सिद्धू. वाह क्या बात आहे यार. बऱ्याच वेळेला ह्या मंचाचा वापर खूप छान छान मेसेज पोहोचवण्यासाठी होतो की ड्युटी फर्स्ट यार. ड्युटी हीच माझी फॅमिली आहे आणि फॅमिली हीच माझी ड्युटी आहे. आणि मुंबई पोलिसांना किंवा पोलिसांनाच सल्यूट आहे, कारण ह्याच भावनेने ते आपल्याकडे काम करत असतात. ज्या आत्मीयतेने त्या चेन चोराला ते तुडवत आहेत, त्याच आत्मीयतेने ते आपल्या लग्नाची बोलणी करतात. हे किती गोड वाटते मला पाहतानाच. समीर कमाल कमाल तुझा साधेपणा आणि तुझा टायमिंग. नम्रता तर काय, तू फुल ऑन लेडी बच्चन आहेसच तू आता. आणि तू प्रत्येक वेळेला प्रूव्ह करतेस की ये टॅलेंट है और ये ऐसा बजने वाला है. गौऱ्या, मला असं वाटतं की ना, म्हणजे मारणारा जेवढा महत्त्वाचा असतो तेवढा मार खाणाराही असतो. आणि तू ज्या म्हणजे ॲक्च्युली काय माहिती ह्याची स्टाईल आहे. हा मार खात खात अख्खं स्किट खातो. त्यामुळे तू असाच मार खात राहा. आणि मोरे सर, तुम्ही त्या स्किटमध्ये असून काही न बोलता जी काय मजा आणलीत, त्यामुळे हा सुपरहिट सिनेमा ब्लॉकबस्टर झाला आहे. लव्ह यू ऑल. सुपर यार, क्या बात आहे. मंडळी, आज एका घरात रंगणार आहे पती पत्नी और वोचं नाट्य. हे नाट्य तुमच्या समोर घेऊन येत आहेत जिच्या कॉमेडीची नाही अन्यत्र शाखा अशी सुभेदारांची विशाखा, आणि जिच्या वेडेपणाला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि लेखन व अभिनयाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. शिवाय तुम्ही आलात होय? ए म्हणजे काय? नाही, मला वाटलं साहेब आले ती. एक मिनिट. तू आता आल्याला काय म्हणालीस? काय? मला वाटलं साहेब आले म्हणजे हा? प्रसाद आज बुधवार आहे ना, मग असा ऑड डेला प्रसाद दुपारचा घरी काय येणार आहे? ते येते ती मला आदनं मधनं भेटाय. काय काय बोलते संगीता, तुला कळते का? म्हणते तू जरा इकडे 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 संगीता इकडे. नाही मी आपली काम. नाही ते राहू दे, ते ठेव बाजूला. एक मिनिट. मी 15 दिवस माहेरी काय गेले. माझा नवरा तुझा साहेब दुपारचा घरी काय यायला लागलाय हा? आणि त्याच्या पुढ्यात तू असा मेरा पी हे असा नाच करत होतीस. हे असं कुठलं स्वागत आहे? याचा काय अर्थ आहे? साहेबांनी सांगितलंय. काय? त्यांनी सांगितलंय असं मुजिक लावून असं मजा बिजा करत काम करायचा, आनंद उठायचा कामाचा. तुम्हाला सांगते, गेल्या रविवारी साहेबांनी मी दोघांनी मिळून जो काय आनंद उठलाय, मज्जाच गेली बघा. हलकट नालायक. बायको इकडे माहेरी गेले आणि हा तुझ्या पुढ्यात नाच करतोय. नीच माणूस आहे खरंच. हनीमूनला गेले होते ना तेव्हा 2 तास देवपूजा करत बसला होता, आणि आता इथे कामवालीच्या पुढ्यात नाचतोय हा माणूस. येऊ दे घरी, मी बघते त्याला आता. येऊ दे घरी. येऊ दे घरी. ताईसाहेब ऐका की जरा थंड घ्या. अहो तसं नाही हो. काय? अहो साहेब लय देव माणूस आहे हो. राहू दे का, राहू दे. काय सांगू तुम्हासनी, साहेब माझ्यावर कविता बिविता करतात. काय एवढं कामवाल्या बायावर कोणी कविता बिविता कोणी करतं का? लईच मोठा माणूस आहे. काय वाटतं का आयुष्यात या माणसानं माझ्यासाठी कधी 4 ओळी दे करडल्या, आणि त्याने तुझ्यावर कविता केली, कामवाल्या बाईवर कविता केली. येऊ दे त्या बोदल्याला घरी आता. ये पशा तू घरी येतो. ताई त्या साहेबांनी सांगा संगी वाट बघून निघून गेली. एक मिनिट हात लावला. एक मिनिट थांब जरा. हे कापड ओळखीच वाटतंय. हे कापड ओळखीच आहे. म्हणजे ते साहेबांनी दिलं हो मला. हो हा माझ्या लग्नातला शालू आहे. तो शालू पाडून मास्क केला या माणसानं, आणि तुला दिला नालायक पैसा. साहेब तुम्हाला म्हणलं का ते टाकाऊ पासून टिकाऊ करून बनवला यो मास्क. घरी
पशा. बाईसाहेब तुम्ही शांत व्हा. गप्प बस. लांबो तो मास लांबो 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 लांबो. संगी मी आलो. विशू तू का आलीस? काय आय मीन तू कधी आलीस? डान्स आवडला? डान्स आवडला? एक मिनिट. हो इकडे, हो इकडे. मग जोर नको. हा? काय ही आवडली? कोण आवडली? काय आवडलं तुला? हा? विशू काय बोलते? हो बाई, काय अगदी खोटेपणाचा आव आणतोस तू पशा. या बाईच्या पुढ्यात नाचतोस. या खांडेकर बसा 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 खांडेकर. आपले वडील तिथे गावात पालखी नाचवतात, तुम्ही कामवालीच्या बाईच्या पुढ्यात नाचता. लाज वाटते काही? लाज वाटते? शरम वाटते तुला काही? तू कशाबद्दल बोलतेस विषय? नाटकं करू नकोस. हिच्या समोर नाचलास की नाही खरं सांग. मी हिच्यासमोर नाही नाचला नाही हा तुझ्या पुढ्यात? नाही काय हो, काय खोटं बोलतायसा? त्या दिवशी नाही का असं 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 डान्स करून दाखवला, असं असं केलं नाही का? अच्छा हे काय आहे हे? त्यांनी शिकवलंय. लांब लांब. अगं विशू मी सांगतोय हा डान्स नाहीये. मग काय? हे योगा. ओ या योगा. ऍक्च्युली काय आलं आमचं ऑफिसमध्ये ना एम्प्लॉईजसाठी एक वेगळं सेशन ऑर्गनाईज केलेलं, म्हणजे माइंड रिलॅक्सेशनसाठी. सो ही पण बिचारी थकते ना, म्हणून म्हटलं तूही तर माइंड रिलॅक्स म्हणजे कसं मी तूही करू शकतेस. हे बघ सोपं आहे हे ना. हे डान्सर बाज गेला. एक मिनिट थांब जरा. पुरे काय रे? दुपारचा घरी कसा तू? आज आज ऑड डे आहे ना. तू रोज दुपारचा घरी येतो जेवायला. मी आज कसा आलास? मी नाहीये. मग आज कसा आलास? आज हे होतं स्ट्रेस. हा हा स्ट्रेस झाला मला म्हणून जरा गरमागरम काय काय काय? गरगरलं मला, जरासं गरगरलं मला हो म्हणून मी आलो. हो. कसला स्ट्रेस होतो रे तुला? आयुष्यात एवढी मजा चाललेली असताना कसला स्ट्रेस होतो तुला? मजा. हा? कविता कर माझ्यावर. आ? माझ्यावर कविता कर. थोबाड फोडे ना. अगं कविता कर माझ्यावर. अशी 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 अचानक नाही. माझ्यावर कविता कर. माझ्यावर कविता कर. बस इथे. जोर नको लावू. मारी अशी. बस इथे. कविता कर. अशी नाही प्रसवणार कविता अचानक. प्रसवणार? हा? कविता कर. कविता कर. अहो करा की साहेब कविता. ते नाही का माझ्यावर केलती. नाव तुझं हाय संगी, काम करतीस लय तुझ्या मेहनत हाय अंगी, कष्ट करून देवा झालाय तुझा चंदन, करतो तुला मी ढोपरा बसून वंदन. ढोपरापासून नाही कोपरापासून वंदन आहे. कोपरापासून. वा वा काय शब्द आहेत. काय शब्द आहेत. वा वा छान. हा? तिला त्या कष्टकरी महिलेला कोपरापासून वंदन. हा? तिचा देह कुठला? चंदनाचा. आणि बायकोचा देह कुठला? मैद्याचं पोतं. हसतोस काय? हसतोस काय? बायकोचा देह मैद्याचं पोतं. ऐकलंय मी फोनवर मित्रांना सांगतोस ते मैद्याचं पोतं आहे आमचं म्हणून. अरे हा ते फोनवर एकदा बोलताना ऐकलं होतं, काहीतरी बोलत होते ती मंजुलिका हाय म्हणून घरी. कोण? मी मंजुलिका. हा? आणि तू कोण? जॉन अब्राहम. हा? काय समजतोस रे स्वतःला? तू माझ्यावर बॉडी शेमिंगचे विनोद करतोस. तू मोठा बॉडी शेप मध्येस रे. गर्दीनं तुडुंब भरलेला डोंबिवलीचा ट्रेनचा डब्बा. गप्प बस. तू त्या बाईवर कविता करतोस आणि मी शांत बसू? मी शांत बसू? काहीतरी गैरसमज होतोय. कसला गैरसमज? मी तिच्यावर एकटीवर कविता नाही केली आहे. मी सर्व कष्टकरी वर्गावर केली आहे ती. हा म्हणजे जे कष्ट करतात ना त्यांच्यावर आहे ती. म्हणजे त्याच्यात ही पण आली. असं आहे ती सगळ्यांची आहे, सगळ्यांसाठी आहे ती. बायको रोज सकाळी 5ला उठून तुझ्यासाठी डबा करते. ती नाही होत का रे कष्टकरी महिला? हा माझ्यावर नाही कविता करता आली तुला? अगं विशू तू पण त्याच्यात आलीस. मी ऍक्च्युली तुझ्यासाठी वेगळी करणार आहे. कर आत्ता. आत्ता कविता कर. विशू अशी अशी कशी येणार ना? कविता कर. मी सांगते बाईसाहेब तुम्ही ना 5 मिनिटासाठी मोलकरीन व्हा. बरोबर सुचलते का? जरा तोंड बंद ठेव ना. अहो, जरा. माझ्यासाठी सुस्ती- गप्प बस जरा. तिकडे मॅशी बोल. मी हे कविता कर. बस इथे बस. बसा बसा. तुम्हाला स्त्रवेल. हा एवढीच कविता आहे? नाही नाही कविता पुढे आहे.
तू एक प्रेमसखी. प्रेमसखी एक, मी एक, अजून किती आहेत? नाही नाही अजून किती आहेत? तसं नाही, ही नावं सांग. सुरुवात- नावं सांग मला. अगं, मी सुरुवात- एक म्हणजे विश्व हे एक असं सांगा तुमचं बघा वाक्य लागलं. आहे, तू एक माझी प्रेमसखी, तूच माझा आधार, तूच माझी सह्याद्री. मी सह्याद्री आहे हा? मी सह्याद्री एवढी आहे. मी सह्याद्री एवढी आहे तसं हा? नाही. हा? मी सह्याद्री विशू, एवढी आहे. तसं नाही. ऐक माझं, तू माझा आधार आहेस ना. केवढा पाठिंबा आहे, सह्याद्री सारखा भरभक्कम पाठिंबा आहे. लाज वाटते तुला हा? आयुष्यभर मरमर केली रे तुमच्यासाठी, पण माझ्या पत्नीनं कायम अवहेलना रे खांडेकरा. काही करा रे तुमच्यासाठी, वडाला प्रदक्षिणा घाला, काही करा. तुमचं लक्ष दुसऱ्या वेलीकडे असतं. चला 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 चला, पार्टी पार्टी दारूची पार्टी. अरे हे अरुण कदमचं घर नाही काय? ते त्यांना काढा द्यायचा होता, खोकला लागलाय त्यांना. अहो भाऊजी हिथं या. अहो हिथं यावं. हे ह्यांचंच घर आहे साहेबांचं. द्या तुम्ही बसा, पार्टी करा, मी मासे तळून आणते. थांब. हे काय चाललंय? हे काय चाललंय? मासे वगैरे तळायचे? ते त्यांचं ठरलेलं असतं हो. म्हणजे? अहो काय नाही हो ताई साहेब, ते काय आहे 15 दिवस गेले, पाडी भाऊजी घरी येते ती आणि हे मासे घेऊन येते ती. मग मी मासे तळतोय आणि मग हे दोघं जण दारू पिते ती आणि मग मला बसवते ती आणि मग दोघं मिळून मेरा पिया घर नाचते ती. हे काय चाललंय? तू 15 दिवस ऑफिसलाच जात नाही असं- आणि इथे येऊन दारू पिता तुम्ही, नाचता तुला लाज वाटते? विश्व, आय एम सॉरी. ऐक ना मला. सॉरी बिरी काय बोलायचं नाही. एक मिनिट. ए उठ उठ उठ. तू ना 3 महिने यायचं नाहीस. माझा पगार कोण दे? काही काळजी करू नकोस, मी तुला ऍडव्हान्स मध्ये सगळा पगार देईन. काही काळजी करू बाई नकोस. ताई साहेब लय हो, गोड आहे हो, तुम्ही. हो, हो, हा. मी सुद्धा 2 महिने माहेरी जाते हा. आता सगळी घरातली कामं ना तू आणि तुझा हा मित्र ना दोघांनी करायची. हीच तुझी शिक्षा. विश्व सॉरी, विश्व सॉरी. ऐक ना विश्व सॉरी, विश्व ताई सॉरी. साहेब साहेब एवढं सॉरी मागतायत, देऊन टाका की त्यासनी सॉरी. अहो मला बी मागतात रोज सॉरी, मी देऊन टाकते. लाज वाटते गप काय? जरा, बाई, गप ना, गप जरा, गप. पगार तूच करतो सगळा, गप. खूप भारी, खूप भारी. प्रसाद दा. वा 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 वा, बहारदार बहारदार बहारदार. विशाखा आणि प्रसाद हे एकत्र फार कमी वेळेला दिसलेत या मंचावरती किंवा दिसतात, पण आजही मागे एकदा तुम्ही आला होतात सलीम अनारकलीमध्ये, दोघं त्या ऑफिसचं स्किट होतं, तेव्हाही खूप मजा आली होती, आजही खूप मजा आली. कारण रेअरेस्ट रेअर कॉम्बिनेशन बघताना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला मिळत असतो प्रेक्षक म्हणून. विशाखाची एक वेगळी पद्धत आहे ह्युमरची, प्रसादची एक वेगळी पद्धत आहे आणि त्याच्यात नमापण आहे, त्याच्यात पॅड्या पण येतो शेवटी. तर हे जे कॉम्बिनेशन ह्युमरचं तयार होतं आहे ते बघताना फार मजा येते, फार मजा येते. आणि दिवसेंदिवस तुम्ही ज्या पद्धतीने एक समृद्ध विनोद महाराष्ट्राला देताय, खरं तर आम्ही तुमचं कौतुक नाही, आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे. नमा द बेस्ट. विशाखा फॅन्टॅस्टिक. पॅड्या शेवटी आलास पण बहार आणलीस, म्हणजे स्वीट डिशसारखा आलास. अख्खं जेवण झालं तरी काजू कतली खातो ना तसा आहेस तू यार. लव यू. क्या बात आहे.